सोशल साईटवर त्याच लोकांना नवरा बायकोच्या नात्यामध्ये आनंद दिसतो हे बघून त्यांच्या बुडाला आग लागते। ते लोक कोण असतात माहिती आहे का? त्यांच्या खानदानात त्यांच्या माईनं, त्यांच्या बहिणीनं आणि पुढे चालून त्यांच्या बायकोने सुद्धा त्यांना कधी समजून घेतलेलं नसतंय, कधी महत्त्व दिलेलं नसतंय। तशा पुरुषांच्या बायका सुद्धा त्यांना महत्त्व न देता परपुरुषाला महत्त्व देतात आणि तेच लोक या सोशल साईटवर लाचार असणारे नवरा बायकोच्या नात्यातला आनंद त्यांना ते पचवता येत नाही। हे कुणी कितीही नाकारा, पण हेच सत्य आहे। याच सोशल साईटवर असे कांड रोज घडतात की नवऱ्याच्या बायकोने परपुरुषासाठी स्वतःच्या नवऱ्याला संपवून टाकले आणि खास करून असे हे कांड बघण्यात रस कोणाला असतो माहितीये का? ज्यांच्या बायका त्या पुरुषासोबत तसं वागतात ना, त्यांना खरं पटत जातं या आणि म्हणून ते तशा कांडांना महत्त्व देतात। बरोबर हाय, बरोबर हाय असं दाखवून देतात। पण मला सांगा, नवरा बायकोचं नातं जेव्हा तरुण असतात, वयात असतात, खरंच त्यांना त्यांच्या स्वतःला वेळ देता येतो का? देता येतो? तेव्हा अरे ते प्रत्येक जण विचार नक्की करतोय आपल्या घरातल्या लोकांचा, मायबापांचा, त्यांच्या संस्कारांचा, नात्यागोत्यांचा। जेव्हा नवरा बायको कुठेतरी आनंद घेतात, तिथे कदाचित मुलं बाळ मोठे झालेले असतात आणि त्यांच्यावरल्या जबाबदाऱ्या काहीतरी बाजूला साईटला केलेल्या असतात, झालेल्या असतात। तेव्हा त्यांना कुठेतरी वेळ भेटतो आणि सोशल मीडिया एका कारणाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा, प्रत्येकाच्या लाईफमध्ये इन्व्हॉल्व आहे का नाही? आता काही जण सोशल साईटवर एक आवड निर्माण आहे म्हणून खुल्ली किताब असं वागतात। काय तिथं कपडे काढून एकमेकावर चढतातच का? पण लोक असे बोलतात। बायकोला थोडंसं महत्त्व दिलं नवऱ्यानं, जवळ घेतलं, तिचं कौतुक केल्यासारखं दाखविलं, तिथे त्या लोकांच्या बुडाला आग लागते, ढंका पेटतो, धुप्पण निघतं। नक्कीच ज्या पुरुषांना त्यांच्या बायकोकडून महत्त्व मिळत नाही किंवा मग ते स्वतःच्या बायकोला महत्त्व देण्याच्या लायकीचे त्या बायकोनं ठुलेलं नसतं, त्यांना कळलं का? बायकोने लायकीचं ठेवलेलं नसतं, त्याला कुत्रा बनवून ठेवलेला असतं, कुत्रा। आणि बिचारा भुगतो हवं तिथं। मग जसं की आम्ही नवरा बायको आहोत, सोशल मीडियावर आहोत, माझा नवरा आहे, दुसऱ्याच्या बायकोला कधी महत्त्व देत नाही, त्याचप्रमाणे मी एवढी लोकांच्या नजरेत खुपत आहे, माझ्या दिसण्यावर जातात, माझ्या नवऱ्याच्या वयावर जातात। अरे
32 वर्षे मी त्याच नवऱ्यासोबत संसार करत आलेली आहे. तुमच्यासारखे भुकणारे कुत्रे जर त्यांचं मी मनावर घेतलं असतं तर आज 32 वर्षे झालं संसार इथपर्यंत घेऊन आले असते का? आणि प्रश्न नवरा बायकोचा आहे. आम्ही काय करायचं? आम्ही दुःखात राहायचं का सुखात राहायचं? तुमच्या घरी तरी येऊन दाखवत नाहीत ना नंगा नाच करून. सोशल मीडिया तुमच्या माईच्या मैताराची आहे का? हा प्रश्न माझा आहे वाईट चुकीच्या कमेंट करणाऱ्यांना, ते पण नवरा बायकोच्या नात्यामध्ये एक बॉन्ड्रिंग घट्ट बघून एकमेकांना महत्व देताना बघून, एकमेक कसे आनंदात आयुष्य जगायला बघतात हे बघून. भडव्यांनो, तुम्हाला जगता येत नाही, तुम्हाला तुमच्या बायकोला सांभाळता येत नाही, म्हणून रोज कुठे ना कुठे असे कांड घडायलेत. त्यामध्ये असं नाही की वय झालंय आणि वयस्कर लोक कांड करत नाहीत. ह्याच सोशल मीडियावर, ह्याच फेसबुक अकाउंटवर म्हातारे पुरुष माझ्या दिसण्यावर जातात आणि अश्लील कमेंटमध्ये बोलतात. त्यांची वासना देवदूतासारखी असते का रे मग? त्याच अपोजिट वय झालेल्या बायका आणि खास करून जे लोकांच्या आया बहिणींना बायकांना समजून घेत नाहीत ना, त्या मूर्खांच्या, त्या नालायकांच्या बायका दुसऱ्यांना महत्व नक्की देतात. परपुरुषाला वय किती बी असू द्या, त्यांना जिथे एक अशा आपलेपणाची भावना जागृत होते, जे की हे जळकुट्या बुडाचे लोक स्वतःही आनंदात जगू शकत नाहीत आणि दुसऱ्यांना जगू देत नाहीत. तशा लोकांच्या बायका नक्कीच त्यांचं स्थान दुसरीकडे मांडून बसतात. चुकीच्या कमेंट करणाऱ्यांना मी प्रतिउत्तर तुमच्या भाषापेक्षा खूप खालच्या लेवलची भाषा वापरते, म्हणून मी चुकीची दिसते, एकदम फालतू दिसते, एकदम म्हणजे अजून काय काय मी नाही बोलू शकणार माझ्या स्वतःबद्दल, जे की लोक कमेंट मध्ये बोलतात. तुमची माय, तुमची बहीण, तुमची बायको, तुमची मुलगी तशा प्रवृत्तीची असल्यामुळे तुम्ही लोकांच्या आया बहिणींना, लोकांच्या बायकांना ते शब्द वापरता. काय मी कोणाला बोलत नाही रे. अगोदर सुरुवात जे करतं ना त्याचा डिएंट मी करते, म्हणून मी चुकते का? मी सोशल मीडियावर कमी दिवसापासून असले ना, तरीही त्याच कमी दिवसात कधीच कोणाला महत्व दिलेले नाही, म्हणून मी चुकीची वाटते ना. माझा नवरा म्हातारा, माझ्या नवऱ्याला साईडला करू शकते मी, बरोबर ना? पण ते करत नाही ना. वाईट तर तुमच्यासाठी असणारच. मग तुम्हाला फ्रीडम फील करून जर दिलं मी, तर मग शुक्राची चांदणी, स्वर्गातली रंभा, परी, ते काय काय असतंय ते. अरे मी माझ्या भिकाऱ्याची भिकारीनच बरी, कळलं का? काय या नाटून जायचंय ना,
ते जा तुम्ही. पण अशीच आहे मी. जे माझं आहे त्यालाच मी माझं म्हणत असते, आणि जे लोकांचं आहे ना त्याच्यावर नजर सुद्धा टाकत नाही, किंवा ह्या तोंडातून थुका आला ना तर थुकत सुद्धा नाही. तोंडातला थुका तोंडात गिळून घेते, पण कधीच थुका सुद्धा वेस्ट जाऊ देत नाही मी माझा. नासक्या सडक्या ठिकाणी थुकायला सुद्धा मी रिकामी नाही. म्हणून मी वाईट आहे ना. नवऱ्यासंग माझ्या हवं ते मी एन्जॉय करू शकते. हे तुम्हाला मान्य नसलं ना तर मग काय, छोटे छोटे डोक्याचे केस म्हणा कमी होणार आहेत का माझ्या? अश्लील बोलते मी, पण ना ह्या सोशल साईटवर नंगा नाच खरोखर जिथे असतं तिथे बंधन नाहीत, आणि जिथे आपलं आयुष्य आपण जगतो आपल्या हितामध्ये, तिथे अशा अटी आहेत ना भयानक, त्या फॉलो कराव्या लागतात. त्याच्यामुळं मी तुमची माय आहे तुमच्या बहिणी बाळांना नाही, तुमच्या पूर्ण नात्या गोत्यातल्या, तुमच्या सोयऱ्या धायऱ्यातल्या जेवढ्या काही महिला मंडळ असतात ना त्यांना मागावर आणून सोडते रे मी, मागावर. त्याला कारण सुद्धा तुम्ही असता लोक, कळलं का? म्हणजे आमंत्रित तुम्ही करता, मी नाही करत कोणाला. सोशल मीडिया जे वापरतय त्याची आहे, पण ती कशासाठी? स्वतःसाठी. नाही की दुसऱ्यांना कोणी त्रास द्यावा आणि तुमचा त्रास सहन करून दुसऱ्यांनी सोशल मीडियावर आयुष्य जगावा किंवा मग स्वतःचं आयुष्य संपवावा. का तर सोशल साईटवर लोक त्रास देणारे आहेत, समजून घेणारे नाहीत. आणि बऱ्याचदा झालेला आहे, लोकांच्या त्रासाला कंटाळून स्वतःला संपवणारे बिचारे ते संपून गेले रे. त्यातली मी नाही, म्हातारी झाले, पण हार कुठल्याच कसल्याच गोष्टीत मानली नाही. त्याला कारण मी कधी चूक करत नाही. माझं आयुष्य, माझा नवरा. आणि तसंही सोशल मीडियावर नवरा बायकोने थोडंसं जवळ आलं, एकमेकांना महत्व दिलं, थोडासा आनंद व्यक्त केला सोशल मीडियावर, बरं का. कुठल्या पाहुण्या रावळ्यात नाही, कुठल्या कार्यक्रमात नाही, कुठल्या गणागोतात नाही. दुर्दैव म्हणा की कसंही म्हणा, पण सोशल मीडिया सर्वांच्या आयुष्यात आहे. मग मला सांगा, सर्वांच्या आयुष्यात आहे जे लोक किमान माझ्या अकाउंटवर येतात, माझ्या इन्स्टा आयडीवर येतात, त्या लोकांच्या मी घरी जाते का त्या लोकांच्या अकाउंटवर जाऊन आमंत्रित करते का रे? करते का? नाही ना. तुमच्या मनावर आहे साल्यांनो, तुम्हाला कोणाला महत्व द्यायचंय, कोणाला बोलायचंय, कोणाशी चांगलं वागायचंय, कोणाला वाईट वागू शकत नाहीत तुम्ही. कारण की जर तुम्ही वाईट वागला तर तुमच्यापेक्षा जास्त वाईट मी वागू शकते तुमच्यासोबत. एवढं तरी भान ठेवायला पाहिजे. कारण नसताना तुम्हाला काय वाटलं? सोशल साईटवर आहेत महिला आणि त्या एका प्रकारे शब्दाने शोषण सगळ्या महिला करून घेतात, सगळ्या. पण कसं आहे माहित आहे का,
तुम्हालाही माहित असेल मी शोषण शब्दाने किती करते समोरच्याच, म्हणून मी वाईट आहे, खटकते, टोचते, मुळ्यात उठतो. माझ्या त्या शोषण करून घेण्यामुळे, शब्दाने शोषण. काय म्हणणं आहे, तुम्ही एक वाक्य बोलायचं कमेंट करून आणि पुन्हा 4 नाही 10 रिप्लाय, आणि त्या 10 रिप्लाय मध्ये शब्दाने शोषण तुमचं किती होत असेल याचा विचार तुम्ही करायला पाहिजे, मी नाही. काय जर समजा तुम्ही थांबतच नसाल तर मग ढोरं जनावरं बांधण्यासाठी एक मेघ ठोकली जाते गोट्यामध्ये, गाईच्या गोट्यामध्ये. ती मेघ कशी, कुठे, केव्हा ठोकायची असते ना, हे तुमच्याकडून शिकायची गरज नाही, तुम्ही माझ्याकडून शिकायचं बरं का. हे व्हिडिओ खास करून फेसबुकवरच्या स्वतःच्या आया बहिणी बायका अशा दुसऱ्यांच्या स्वाधीन केलेल्या आहेत ना त्यांच्यासाठी, आणि दुसऱ्यांच्या स्वाधीन करणारेच पुरुष लोकांच्या बायकांना, लोकांच्या आया बहिणींना वाईट कमेंट करतात. ते चांगल्या प्रवृत्तीचे आहेत असे कशावरून? कोणी देवाधर्माचे ज्ञान शिकवतं, कोणी म्हातारपण दाखवून देतं, कोणी नंगा नाच म्हणतं, कोणी कपडे काढा म्हणतं. अरे एवढीच हौस आहे ना, तुमचं पण अकाउंट आहे, ते काम तुम्ही करा. तुमच्या आया बहिणींना कपडे काढून सोशल साईटवर नंगा नाच करू शकता ना, ते तुम्ही करा. लोकांना शिकवू नका. लोकांनी काय करायचं ते, त्यांना जे करायचं ते करतात बरोबर, आणि ते तुम्हाला बघायचं नसलं तर बघू नका. आणि बघितलं तरी बी पचवायला शिका, सत्य परिस्थिती पचवायला शिका. आणि ती सत्य परिस्थिती कोणती आहे? नवऱ्याला महत्व न देता ह्या सोशल साईटवर परपुरुषाला महत्व जास्त मिळतंय. काय आता हे बघायची एक सवय होऊन गेलेली आहे लोकांना. तर मग तिथे एखादा नवरा बायकोचा जोडा, म्हातारा म्हणा, तरुण म्हणा, किंवा मग नवरा म्हातारा माझ्या नवऱ्यासारखा आणि त्याची बायको चटक चांदणी, जे की मी आहे का नाही, हे एवढं परफेक्ट कसं काय नवरा बायकोचं नातं असू शकतं या? विश्वासच बसत नाही. बसतंय का विश्वास? विश्वासच बसत नाही. पण त्याच्यासाठी ना रक्तात इमानदारी असायला पाहिजे, रक्तात. तेव्हा भरवसा ठेव आणि विश्वास कर म्हणणं लागत नाही. आमच्या नवरा बायकोचं नातं जरी वयाने खालीवरी असलं ना तरी हे सत्य आहे. नवरा बायकोचं नातं, त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका. कुठल्या परिणाम तुम्हाला भोगायला लावीन ना सांगू शकत नाही मी सुद्धा. हे सत्य आहे. कळलं का? सोशल साईटवर कधीच कोणाला असं स्वतःच्या फायद्यासाठी कधीच यूज केलेलं नाही आम्ही नवरा बायको.